नमस्कार मैत्रिणींनो, श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हा जो कलश बनवलाय अक्षय तृतीया स्पेशल, तर हा कलश किती नंबर मोत्यामध्ये बनवला वगैरे याची मी माहिती देतेय। मेकिंग व्हिडिओ परत अपलोड करणार आहे मैत्रिणींनो। हा बनवताना मी काही अजून व्हिडिओ बनवलेला नाहीये, पण दुसरा कलश बनवेल त्यावेळेस नक्की व्हिडिओ बनवेल। तर हे बघा मैत्रिणींनो, मी हे 6 नंबरचे मोती घेतलेत आपल्याला हे कलशाचा गडू बनवण्यासाठी, आणि पानाला मी 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। आणि हा जो नारळ बनवलाय मोत्याचाच, तर त्याच्यासाठी 6 नंबरचे मणी। हे दोन्ही मी गोल्डन कलरचे मणी वापरलेत, म्हणजे गोल्डन म्हणजे अगदीच गोल्डनही नाही, केशरी मिक्स असा कलर आहे हा। थोडासा केशरी आहे, थोडासा गोल्डन असा छान रंग आहे। अगदी ओरिजिनल तांब्याच्या कलशासारखा हा कलश आणि नारळ वाटत आहे। तर तुम्हाला जर हा कलश आवडला असेल तर नक्की मी याचा व्हिडिओ बनवेल मैत्रिणींनो। खूप सोपा आहे कलश, आणि याला अटॅचच पानं केलेली आहेत 5। ही पानं आपल्याला काढून नाही ठेवता येत मैत्रिणींनो। तर हे बघा, अशा पद्धतीने हा कलश छान असा आपण हे रुखवतामध्ये पण ठेवू शकतो मैत्रिणींनो। हा कलश लग्न कार्यामध्ये म्हणा किंवा गौरी गणपतीच्या वेळेस डेकोरेशनसाठी, त्याच्यासाठी पण आपण हा कलश वापरू शकतो। सुंदर दिसतो। तुम्ही पण नक्की व्हिडिओ मेकिंगचा आल्यावरती नक्की तर करून बघाच, पण असाही तुम्हाला जर बघून जमला तर छानच, नक्की करून बघा। प्रत्येकाला 6 मोत्यांचीच वीण आहे, मध्ये मध्ये फक्त 4 मोत्यांची वीण, 4 आणि 6च गोल। याच पद्धतीने आपण हा कलश केलेला आहे। आणि या नारळासाठी मात्र सर्व 6 मोत्यांचे, 5 मोत्यांचे असे गोल घेतलेले आहेत। आणि पानाला पण 6 मोत्यांचेच गोल आहे। तर थोडं शेडिंगसाठी मी इथं पॅरट कलरचे मणी आणि डार्क ग्रीन असे घेतलेले आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये हा कलश तयार होतो मैत्रिणींनो। चला तर मग आता परत नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूच। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।